फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आणि फ्रेंड्स, आज मी मराठीमधून माझा पहिला व्हिडिओ केलेला आहे. खरं तर आमची भाषाच मराठी आहे, पण तरी पण आज पहिल्यांदा मी मराठीमधून व्हिडिओ केलेला आहे. तर आज मी तुम्हाला जो आपलं घर असतं ते कसं मेंटेन ठेवायचं याबद्दल माहिती देणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. तर फ्रेंड, तुम्ही घरामध्ये भरपूर अशा काही वस्तू असतात, पण त्या कोणत्या जागेवर आणि कोणत्या म्हणजे कोणत्या साईडला कोणत्या कोणामध्ये ठेवायच्या ह्या आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. ॲक्च्युली मी हिंदीमधून व्हिडिओ बनवते, तर माझ्या म्हणजे डायरेक्टली हिंदी भाषा येते अँड रेग्युलर बोलण्याची स्कूलमध्ये भाषाही आमची हिंदी असते. सो मराठी इतकं पटकन क्लिअरली बोलता नाही येते. ओके. तर फ्रेंड, आपण जे घर मेंटेन करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो हॉल असतो, लिव्हिंग रूम असते, तर आपण ते थोडं डेकोरेटिव्ह ठेवला तर ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आणि रूमही छान वाटतो आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं. सो अशा टाईपमध्ये अगर म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एक कोना असेल तर तुम्ही अशा टाईपचं डेकोरेशन एक कॉर्नर साईडमध्ये करू शकता. तर तुम्ही इथं बघू शकता की मी हे सगळं काही ऑनलाईन मागवलेलं आहे आणि या टाईपचं डेकोरेशन इथं एक साईड कॉर्नरला मी केलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये डेकोरेशन करायला मला खूप आवडतं. सो हे जे काही तुम्ही डेकोरेशन बघत हे सगळं काही मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे. आणि एक साईडला या ठिकाणी आमची लॉबी आहे. हॉलची जी एंट्री आहे या साईडला तर पूर्ण ही लॉबीचा स्पेस आहे आणि इथे डेकोरेशन मी केलेलं आहे. लॉबीनंतर इथून आमचा हॉल स्टार्ट होतो. इतकं काही डेकोरेटेड नाही, बट जे आहे ते प्रॉपरली लावलेलं आहे, डेकोरेट ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. फ्रेंड, तुम्हीही असं TV युनिट बनवेल जर असेल तर तुम्ही छोट्या वस्तू ठेवून तर डेकोरेशन करू शकता. तुम्ही बघू शकता इथे छान छान छोट्या वस्तू तुम्ही ठेवून पूर्णपणे डेकोरेट करू शकता. तर आणि घरामध्ये स्पेशली मोरपंख असणे खूप चांगलं असतं. तर फ्रेंड, तुमच्याकडे जर असेल मोरपंख तुम्ही घरात जरूर ठेवू शकता. हा बाल्कनी व्ह्यू आहे. मी तुम्हाला सगळ्यात लास्टमध्ये माझी गॅलरी बाल्कनी दाखवते. त्यानंतर आपण बघूया किचन. हॉलमध्ये एंटर केल्यानंतर इथे किचन आहे एक साईडला. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आवरलेलं आहे, पूर्णपणे नाही पण व्यवस्थित ॲक्युरेट सगळं आवरलेलं आहे. तर किचनच्या छोट्या ज्या वस्तू असतात फ्रेंड तुम्ही परचेस करू शकता. जसे की ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी तुम्ही हे मॉम्स किचनचं ऑनलाईन परचेस करू शकता. जसं की आपण रोज भांडे वगैरे घासतो त्यासाठी आपण साईडला काढण्यासाठी खराब ते आपण यूज करू शकतो. इथं छोटंसं कॅबिनेट असतं ग्लासेसच्या वस्तू ठेवण्यासाठी. फ्रीज ॲक्युरेट ठेवू शकतो आपण, थोडंसं डेकोरेटिव्ह करू शकतो. लाईट बोर्ड असेल, अशा प्रकारे सगळं एक साईडला. इथे टेबल आहे फ्रेंड. ॲक्च्युली मी प्रेस करत होते त्यामुळे थोडंसं काम पण बाकी आहे. छोटासा डायनिंग टेबल आहे. इथे आपण फ्रूट्स वगैरे खाण्याची वगैरे चीजे ठेवू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला माझा बेडरूम दाखवते. बेडरूममध्ये पण आपण म्हणजे जेवढ्या आपल्याला गरजेच्या वस्तू असतात तेवढ्या ठेवल्या तर बेडरूम पूर्ण रिकामा आणि छान मोठा वाटतो. अगदी काही लोकांचं म्हणणं असतं की बेडरूममध्ये खूप पसारा म्हणजे सगळं काही स्टोअर केलं पाहिजे, पण असं काही नाही. आपण ज्या ठिकाणी झोपतो ती जागा क्लीन पाहिजे. ऑब्वियसली फ्रेश वाटतं. बेडरूमनंतर इथे किचन, यानंतर हॉल येतो आणि इकडे वॉश बेसिन वगैरे आहे. तुम्ही बघू शकता हे पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर आपण गॅलरीचा व्ह्यू बघू, बाल्कनी व्ह्यू बघू. तर दिवाळीची लाईटिंग अजून आमची आहे तशीच आहे, त्यामुळे छान वाटतं अजूनही. तुम्ही बघू शकता हे माझे म्हणजे तुम्हाला जर गॅलरी डेकोरेट करायची असेल किंवा एकदम एमटी खाली गॅलरी वाढत असेल, तुम्ही बऱ्यापैकी प्लांट्स वगैरे गॅलरीमध्ये लावू शकता. त्यामुळे व्हेंटिलेशन ऑक्सिजन छान प्रमाणात घरामध्ये येते आणि फ्रेश पण वाटते. तर या प्रकारे तुम्ही प्लांट्स वगैरे घरामध्ये लावू शकता. इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट तुम्ही कॅरी करू शकता. तर या टाईपमध्ये मी गॅलरीचं डेकोरेशन केलं.
कारण मला झाडं आणि डेकोरेशन प्लांट खूप आवडतं मित्रांनो, त्यामुळे मी अशा प्रकारे गॅलरी पण माझी डेकोरेट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड, लिव्हिंग रूममध्ये आपण जो टी पॉट यूज करतो, तर तिथे आपण छोटंसं एक कोणसंही डेकोरेटिव्ह प्लांट ठेवलं पाहिजे. त्याने काय होतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं. जेव्हा पाहुणे वगैरे येत असतात तर ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत असते. टिश्यू स्टँड तुम्ही सोबत ठेवू शकता, कारण की कुणीही आल्यावरती छोटे बेबी असतं, सो एमर्जन्सी टिश्यू पेपर कॅरी करायला आपण ठेवू शकतो. आणि छोट्या वस्तू आपण घरामध्ये फ्लावर पॉट्स म्हणा, पॉट वगैरे सोबत घरामध्ये असले तर बऱ्यापैकी घर छान वाटतं, व्यवस्थित वाटतं. देवघर वगैरे एक साईड छोट्याशा कॉर्नरमध्ये जरी असेल तर प्रॉपर कसं लावलेलं आहे हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. त्याने एकदम व्यवस्थित एक कॉर्नर राहतो. सो फ्रेंड्स, तुम्हाला मी सांगितले बऱ्याचशा अशा वस्तू आहे की ऑनलाईन मी परचेस केले आणि त्या खूप ॲट्रॅक्टिव्ह पण वाटतात आणि खूप छान घरामध्ये लुक पण येतो. अशा खूप साऱ्या वस्तू आहे की तुम्ही एक साईडला कॉर्नरमध्ये डेकोरेट करून पूर्ण घराची म्हणजे छान सजावू शकता. तर फ्रेंड, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आणि पहिल्यांदा मी मराठीमधून व्हिडिओ केला, सो नॉर्मली शब्द थोडेसे वेगळे आले, पण ठीक आहे, हरकत नाही. पुढचा व्हिडिओ, पुढचा ब्लॉग यापेक्षाही सुंदर करेल. होप अँड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.